मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार नाही आणि येत असेल तरी येऊ नये असं माझं मत आहे. आणि जरी ते एकत्र आलेही तरी राजकारणामध्ये दोघे फेल झालेले नेते आहे. कालच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की फक्त शिवसेनेला 20 जागांवर समाधान मानावं लागलं. तिथं मुख्यमंत्री पदाचा वाद करत बसलेली महाविकास आघाडी, त्या महाविकास आघाडीला जनतेने मोठी चपराक दिलेली आहे. आणि तुम्ही फक्त आरोप करता, तुम्ही फक्त अशा पद्धतीची भूमिका मांडता. आणि म्हणून मला वाटतं की जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेही तरी आम्हाला काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फार फरक पडणार नाही असं माझं मत आहे. नाही नाही, आम्हाला काय अडचण होणार नाही. आम्हाला अडचण होण्याविषयी नाही. ते लोकसभेमध्ये आमच्यासोबत होतेही. राज ठाकरे लोकसभा वैचारिक मतभेद असू शकतातही. कारण राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झेंडा बनवला, त्यात निळा रंग होता, त्यानंतर भगवा रंग होता, हिरवा रंग होता. पण आता एकदम भगवा रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं, निळ्याला विरोध करणं हे योग्य नाही आहे. त्यामुळं राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहे, दक्षिण भारतीय आहेत, गुजराती आहेत. आणि त्याचा परिणाम आपल्या मतदारांवर होऊ शकतो. त्यामुळे BJPला माझं नम्र निवेदन आहे की राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊ नये. आपल्याला त्यांचा फारसा फायदा होणार नाही.